नमस्कार, मी ऋतुजा उबाळे. आपण पाहत आहात एसके न्यूज. कराड शहराचे भाग्य विधाते माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांचा देशाच्या स्वातंत्र्यात सिंहाचा वाटा आहे. आपल्या जीवनाची होळी केली होती. अनेक हालुपेष्टा, त्रास, वेदना भोगल्या होत्या. अशा कराड शहरवासियांना अशी अपेक्षा होती की नुकताच झालेला पहलगाम हल्ला व आपल्या सैनिकांनी केलेल्या शौर्यबल यांच्या गौरवासाठी सर्वपक्षीय तिरंगा रॅली निघेल. पण येथे देशप्रेमापेक्षा आपल्या पक्षाचे महत्व कसे वाढेल याचा कल होता. इतर अनेक वेळा आपल्या लाभासाठी हाडबेरी असणारे कित्येक वेळा एकत्र आले आहेत. पक्षही एकत्र आले आहेत, पण देशासाठी एकत्र येण्यात यांचा इगो राजकारण आडवे आले व देशापेक्षा आपण व आपला पक्ष महत्वाचा आहे हेच यांनी कराडवासियांना दाखवून दिले. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय सैनिकांनी मोठ्या पराक्रमाने घेतला. या सैनिकांच्या सन्मानार्थ संपूर्ण देशात तिरंगा रॅली काढण्यात आल्या आहेत. आपल्या कराड शहरातही अशीच तिरंगा रॅली काढण्यात येईल. ती पण सर्व पक्षांच्या वतीने एकत्र महारॅली निघेल व देशासाठी आम्ही सगळे आपापले मतभेद पक्ष विसरून एकत्र येतो हा संदेश देण्याची मोठी संधी कराड शहरातील राजकीय नेत्यांनी वाया घालवलेली आहे. आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वांनाच महत्वाचे वाटत आहे. त्यामुळे आपला पक्ष आपण किती महत्वाचे आहोत यामुळे प्रत्येक जण आपापला वेगवेगळा सुभा मांडत आहे. देशापेक्षा यांना हेच महत्वाचे वाटत आहे. लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होणार आहेत. महायुतीचे व महाआघाडीचे नेते निवडणुका एकत्र लढण्याचे संकेत देत आहेत, पण लोकल नेत्यांना ते आवडणार नाही व त्यामुळेच आता शहरातील स्थानिक नेते निवडणुकीसाठी आपली व आपल्या स्थानिक आघाडीची हवा कशी होईल. आता 3-4 महिने आपणच या शहराचे कसे भाग्यविधाते आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतील. गेली 7-8 वर्षे अज्ञातवासात असलेले आता एकदम कुत्र्याच्या छत्रीसारखे उगवतील. जनतेचे आपणच कसे पालनकर्ते आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतील. काही अपवाद वगळत फक्त निवडणुकीत उगवणाऱ्या या नेत्यांना कराडकर्त्यांची जागा दाखवून देतील यात शंकाच नाही. एसके न्यूज साठी ऋतुजा उबाळे.